धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही ते 100% सांगू शकतो. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण. धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहिती नसावी. धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणामधील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे. सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी. महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान. हा माणूस नशीब होऊन सुद्धा अजितदादा त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे. जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा. मंत्री धनंजय मुंडेंचा रात्री भगवान गडावर मुक्काम. भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन. महंत नामदेव शास्त्री महाराजांसोबत धनंजय मुंडेंची चर्चा. रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता. गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार. सूत्रांची माहिती. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका. रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी. पालकमंत्रीपदाचा वाद सुटणार. पालकमंत्रीपदावर लवकरच निर्णय होईल. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारी. 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. राजन साळवींशी कालच बोलणं झालं. ते पक्ष सोडतील असं वाटत नाही. संजय राऊतांना विश्वास तर नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानं काय दिलं याचा विचार करण्याचाही सल्ला. शिंदेच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर. ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेच्या संपर्कात. रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. पक्षप्रवेश सुरू आहेत. लोक येत आहेत. धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो. धंगेकरांची माहिती. ₹40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे ₹40 लाख मागतानाची फोन रेकॉर्डिंग. TV9 मराठीच्या हाती. तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एमपीएससीकडून स्पष्ट. मुंबई शहर जिल्ह्याच्या ₹690 कोटी आराखड्याला मंजुरी. मुंबईकरांना दर्जेदार आणि सुलभतेनं आरोग्य सुविधा देण्याची सरकारची भूमिका. 0 प्रिस्क्रिप्शन निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना. ईव्हीएमलाही शाही स्नान घडून पापमुक्त करावं. घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान करतात. सामनातून भाजपवर सडकून टीका. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित. आता उपोषण होणार नाही. समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा इशारा. सोयाबीन खरेदीची मुदत 8 फेब्रुवारीपर्यंत वाढली. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. ₹4,892 हमीभावानं खरेदी होणार. कल्याण शिळफाटा वाहतूक 5 दिवस बंद. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. राष्ट्रपती मुर्मूंचं थोड्याच वेळात दोन्ही सभागृहांना संबोधन. सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध.